जय भीम. गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे आम्ही शूद्र आहोत हे ओबीसी स्वीकारतात का. त्याचे लेखक आहेत राजाराम पाटील. काँग्रेसच्या सत्ता काळात जातीनिहाय जनगणना झाली नाही ही चूक होती. तेव्हा मला ओबीसीचे प्रश्न कळले नव्हते अशी कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिली. या अगोदर पंडितांनी शूद्रांना लुटले याची माफी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून मोहन भागवत माफी मागितली. देशाची सत्ता आळीपाळीने उपभोगणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही विषमतावादी विचारधारा आहेत हे यातून स्पष्ट होते. याचबरोबर स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्याची 70 ओलांडल्यानंतर ही सत्ता ही उच्च जातीय लोकांकडे आजही आहे. समतेच्या विचार विरोधातली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. ती त्यांच्या जीवनातल्या प्रत्यक्ष अनुभवानुसार केलेली कृती होती. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या चळवळीबद्दल उच्चवर्णीय विचारवंत सातत्याने हेटाळणी करणाऱ्या प्रतिक्रिया देत असतात. यातून सर्वात दिशाभूल होते ती ओबीसी बांधवांची. ओबीसी मानसिकदृष्ट्या आजही तळ्यात मळ्यात आहेत. भारतात शूद्र असणे म्हणजे काय हे अनुभवावे लागते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे शूद्रावर अन्याय करणे हाच हिंदू वैदिक धर्म आहे असे मानतात. त्यामुळे एखादा शूद्र या शोषणात, अत्याचारात चिरडला गेला तर तो त्याच्या पूर्वजन्मातले पाप आहे असे सांगून धर्माने दिलेल्या शोषणाच्या अधिकारातून या अत्याचाराचे जाहीर समर्थन करतात. अन्यायकारक देव आणि धर्माचा विरोध करण्याचे धाडस ओबीसीमध्ये नाही. किंबहुना धर्म चिकित्सा करणे आजच्या कोणत्याही ओबीसी नेतृत्वास किंवा सामान्य कार्यकर्त्यास मान्य नाही. उच्च जातीय लोकांच्या फायद्यासाठीच देव आणि धर्म आहे. अलीकडे त्यात हिंदू राष्ट्रवादीची निर्मिती केल्याचे आपण पाहत आहोत. भारतात संविधानाची सत्ता आल्यानंतरही काँग्रेसला ओबीसी शूद्राचे दुःख का कळले नाही. आजही उच्च जातीय राज्यकर्त्यांची मानसिकता ही सरंजामी, जमीनदारी, पुरोहितशाही, भांडवलदारी आहे. याच पद्धतीने ओबीसींवर गुलामीचा संस्कार पारंपरिक हिंदू धर्म रोजच करत असतो. हिंदू धर्म ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा धर्मसंस्कार देतो. त्याच पद्धतीने शूद्र ओबीसींना गुलामी स्वीकारण्यास भाग पाडतो. हिंदू धर्माच्या अंतर्गत गुलामीचे दुःख समजणे अवघड काम आहे. आधुनिक शिक्षणाशिवाय ही गोष्ट समजतच नाही. आजची भारताची शिक्षण व्यवस्था सहजपणे मनुस्मृतीच्या गुलामीचे समर्थन करते. सोबतीस हजारो बुवा, बापू, नाना, दादा आणि उच्चवर्णीय साहित्यिक, कवी, पत्रकार वर्णवर्चस्व सातत्याने सांगत आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे यातला हाच संस्कार ही ग्रंथ संपदा बुद्ध, चार्वाक यांच्या तर्कबुद्धीने वाचल्यावर समजते. अगोदर शूद्रांना शिक्षण, वाचन, लेखन यांचे अधिकार नाकारण्यात आले. त्यामुळे बुद्ध, चार्वाक ओबीसी वाचणार कसे. त्यामुळे ब्राह्मणांनी शूद्रांचे शोषण केले याची क्षमा भागवतांनी मागितली तरी शोषित ओबीसींना त्याचा अर्थ समजत नाही. शूद्रांची गुलामी हाच हिंदू धर्म आहे हा त्यांच्या मानगुटीवर बसलेला धर्मसंस्कार पुसणार कोण. भाजपाच्या वर्तमानातील घोड चुकामुळे काँग्रेसची सत्ता आली. त्यांनी जातनिहाय जनगणना केलीही तरी आम्ही ओबीसी आहोत म्हणजे काय हे समजू नये अशी प्रचार यंत्रणा हिंदुत्ववादी करत आहेत. अर्थात काँग्रेस, भाजपा आणि इतर उजवे डावे शूद्र म्हणजे काय हे कधीच सांगणार नाहीत. कारण या शोषणास सारे उच्च जातीय जबाबदार आहेत. ज्या दिवशी ओबीसींना त्यांचे शोषण स्वतःच्या अनुभवातून समजेल त्या क्षणी ते विषमतावादी देव धर्म सोडून देतील. भारतीय संविधान डोक्यावर घेतील. आज देशाला विषमतावादी धर्मचिकित्सेची गरज आहे. जमीन, जंगल, पाणी, समुद्र, शिक्षण, आरक्षण यांच्या जमिनीवरच्या रस्त्यावरच्या लोकलढ्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरचे लढे अगोदर लढतात. पाणी हक्क, 14 तळे, कुळ कायदा, जमीन हक्क, मनुस्मृती दहन, जंगल हक्क या साऱ्यातून ओबीसींना उच्च जातींनी लावलेल्या गुलामीचा प्रत्यक्ष अनुभव समजून सांगतात. या आंदोलनात लढे यांचा अभ्यास करून
मी जेव्हा प्रत्यक्ष लढलो तेव्हा मी विषमता समजून घेतली. शालेय शिक्षणात ही गुलामी समजत नाही. गुलामी समजल्यानंतर आपला परिवार, गाव, समाज, राष्ट्र यांच्या न्यायासाठी लढण्याची प्रेरणा आपोआप मिळते. अर्थात आम्ही शूद्र नशिबाने प्रारब्ध यातून झालो नाही. उच्च जातीच्या सुखासाठी, सत्तेसाठी, वर्चस्वासाठी रचलेली ही सुनियोजित खेळी आहे. हा या देशातील अन्यायच आहे. म्हणूनच उच्चवर्णीय जातींनी या समतेच्या लढ्यात ओबीसींच्या न्यायासाठी उतरले पाहिजे. निसर्ग न्याय अटल आहे. देशाने हा निर्णय लवकर घ्यावा. समितीची क्रांती अटल आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.